नमस्कार, मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे सेबीकडून काही रूल्स आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहे की काय नवीन रेग्युलेशन्स आलेले आहेत। त्याच्यासोबत आपण हे पण डिस्कस करणार आहे की उद्या मार्केटमध्ये निफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी कसा मोमेंटम होऊ शकते। तर उद्या थर्सडे आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे। आज गांधी जयंतीची सुट्टी आहे, पण उद्या जी आहे ती निफ्टीची एक्सपायरी होणार आहे, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू। सगळ्यात पहिले आपण खूप लोक म्हणत आहे हा पॉईंट की बँक निफ्टी आता बंद होऊन जाईल, बँक निफ्टीची एक्सपायरी जी आहे ते बंद होऊन जाईल। त्याच्यासोबत फिन निफ्टी जे आहे, त्याच्यासोबत सेन्सेक्स आहे, बँकेक्स आहे, या सगळ्यांसोबत काय होणार आहे। तर हे जे कन्फ्युजन आहे मार्केटमध्ये चालू आहे, तर हे मी एक क्लिअर करून देतो की बँक निफ्टीची एक्सपायरी किंवा फिन निफ्टी किंवा मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे ही क्लोज नाही होणार आहे, क्लोज जी आहे ती होणार नाही आहे। पण यस, वीकली एक्सपायरी जे आहे, वीकली एक्सपायरी नाही होणार, इथून पुढे जे आहे ते मंथली एक्सपायरी होणार आहे। तर मंथली एक्सपायरी जी आहे ती होणार आहे, आणि ही कधीपासून लागू होईल, हे लागू होणार आहे ऑलमोस्ट नोव्हेंबर एंड, तुम्ही पकडून चालू शकता डिसेंबरपासून ही लागू होणार आहे की डिसेंबरपासून बँक निफ्टी झालं, फिन निफ्टी झालं, मिड कॅप निफ्टी झालं, याच्यामध्ये वीकलीच्या जागी मंथली एक्सपायरी असेल, आणि वीकली एक्सपायरी फक्त निफ्टीमध्ये असेल आणि सेन्सेक्समध्ये असेल। तर हे एक पॉसिबिलिटी आहे, हे होऊ शकते। तर जेव्हा लागू होईल तेव्हा मी याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवेलच। नाऊ लेट सी, आपल्याला बघायचं आहे पहिले की मार्केटमध्ये काय झालं। आपण लाईव्ह क्लासमध्ये काय डिस्कस केलं होतं, मार्केटमध्ये काय झालं, आणि आता इथून पुढे एक्सपायरीच्या दिवशी काय होऊ शकते। तर यस, सगळ्यात पहिले निफ्टी आपण बघूया। निफ्टी ओपन झाल्या इमिडिएटली जो आहे तो वरती गेला। वरती गेल्याच्या नंतर इथे एक पॉज कॅन्डल बनली। ही पॉज कॅन्डल बनल्याच्या नंतर मी तुम्हाला ऑलरेडी अपडेट केलं होतं, जर पॉज कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर आपण बाय करणार, आणि लो ब्रेक झाला तर सेल करणार। तर पॉज कॅन्डलचा लो ब्रेक झाला, इथे आपण सेल केला स्टॉप लॉस याच्यावरती, आणि आपल्याला टार्गेट जे आहे ते मिळालं। लाईव्हमध्ये आपण बघितला, फिन निफ्टीवर आपण ट्रेड केला होता, त्याचा चार्ट पण आपण डिस्कस करणार आहे। बट येस, मार्केट खाली आलं, त्याच्यानंतर मार्केट जे आहे साईडवेज गेला, वरती खाली आणि 25,800च्या जवळपास बंद झालेला आहे। तर आता इथे आपण बघू शकतो, इथे आपल्याला जे आहे एक ट्रेंड लाईन जी आहे ती दिसत आहे। ही ट्रेंड लाईन जेव्हा ब्रेक होईल, अशी ही ट्रेंड लाईन आपल्याला दिसत आहे, ड्रॉ करायला थोडंसं चुकलं। तर यस, ही ट्रेंड लाईन आपल्याला दिसत आहे, आणि ही ट्रेंड लाईन ब्रेक करून 25,800ला क्लोजिंग झालेली आहे। आणि यस, मी जे आहे ते कॅरी केलेलं आहे बाय ट्रेड फॉर एक्सपायरी। बायसाठी मी कोणता ट्रेड कॅरी केलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगून देतो। मी कॅरी केलेला आहे 25,800चा कॉल जो आहे तो बाय करून कॅरी केलेला आहे, आणि त्याच्यासोबत मी 25,900चा जो कॉल आहे तो सेल केलेला आहे। हा 80ला बाय केला, हा 40ला सेल केला। तर टोटल मला मॅक्सिमम लॉस किती होऊ शकतो, 40 पॉईंटचा जर खाली गेला तर। जर मार्केट वरती गेला, मार्केट गॅप अप उघडला, तर डेफिनेटली मला प्रॉफिट होणार आहे। हे दोन्ही पण, हा पण कॉल आहे आणि हा पण कॉल आहे, एक बाय केलेला आहे, दुसरा सेल केला आहे। तर ही पोझिशन जी आहे मी कॅरी केलेली आहे। गॅप अप झाला किंवा मार्केट वरती गेलं 25,950पर्यंत, तर वगैरे प्रॉफिट होईल मला या एक्सपेक्टेशननी। तर आता मार्केट 25,812 वरती क्लोज झालेलं आहे। क्लोजिंगची प्राईस जी आहे 796 आली, तर खाली पण जेव्हा 3.5ला क्लोज झालं तेव्हा 812ला क्लोज झालं। आता आपण इथून बघू मार्केट वरती गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकते। मे बी एक गॅप अप ओपन आपण एक्सपेक्ट करू शकतो, 25,900पर्यंत गॅप अप ओपन होईल। तर ही एक पॉसिबिलिटी आहे। इथे जर ओपन झालं तर डेफिनेटली मार्केटला इथे एक रेजिस्टन्स आहे, 25,900च्या जवळपास रेजिस्टन्स आहे। जर फ्लॅट ओपन झालं तर हा जो लो आहे जोपर्यंत ब्रेक होत नाही, 25,750 740 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण सेल करणार नाही आहे, भलेही बाय करो न करो। जर फ्लॅट ओपन झालं, 25,850 ब्रेक केला, तर 25,920 950पर्यंत जे आहे ते मार्केटवरती जाऊ शकते। तर आपला व्ह्यू जो आहे, फ्लॅट ओपन झालं तर बाय साईडलाच असणार आहे। 850 ब्रेक केला तर आपण बाय करू शकतो वरती 950पर्यंतचं टार्गेट। हां, सेल कधी करायचं आहे, जर 750 ब्रेक करत असेल, 25,750 जर ब्रेक केला तर आपण सेल करणार। त्या केसमध्ये आपलं 25,600 किंवा 650पर्यंत टार्गेट जे आहे ते असू शकते। तर हा झाला निफ्टीवरचा व्ह्यू। आणि याच्यासोबत जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, फिन निफ्टीमध्ये आपण काय ट्रेड केला होता, काय ट्रेड प्लॅन केला होता लाईव्हमध्ये, की या कॅन्डलचा लो ब्रेक झाल्याच्यानंतर आपण इथे सेल केला होता, आणि त्याच्यानंतर आपल्याला एक चांगलं टार्गेट पण बघायला मिळालं। याच्यासोबत आपण जे आहे ॲडवायझरी सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड करत आहे त्याच्यामध्ये पण आपण खूप
कॉल्स दिलेले आहे. आता आपण डिस्कस करणार आहे की त्याच्यात जे आपण कॉल्स देत आहे मी ॲडवायझरी सर्व्हिसेसमध्ये, त्याचा जो आहे त्याचा आत्तापर्यंतचा चालू केल्यापासूनचा प्रोग्रेस काय आहे. तर ही शीट मी ओपन केलेली आहे. इक्विटीमध्ये आत्तापर्यंत आपण 3 कॉल डिस्कस केले. एक टाटा केमिकल 1025ला बाय 100 क्वांटिटी, 1090चा स्टॉप लॉस, 1070ला आपण टार्गेट बुक केलं, 4500चं टार्गेट याच्यामध्ये बुक केलेलं आहे. त्याच्यानंतर HFCL हा दुसरा कॉल दिला होता 158ला बाय 500 क्वांटिटी, 154चा स्टॉप लॉस. याच्यामध्ये स्टॉप लॉस हिट झाला 158. टार्गेट जे आहे टार्गेट 158 नव्हतं, बाय 158ला केलं होतं. टार्गेट जे आहे याचं ऑलमोस्ट 165चं टार्गेट होतं, जे की अचीव नाही झालं. 154चा स्टॉप लॉस झाला, तर -2000 इथे लॉस झाला. आणि अनुपम रसायन 730ला बाय केला होता, 150 क्वांटिटी, 720चा स्टॉप लॉस, 775चा टार्गेट, तर 6750 याच्यामध्ये आपला टार्गेट आलेला आहे. जर तिघांचा टोटल केलं तर 9250. फक्त इक्विटीमध्ये हा आपला ट्रेड आहे जे आपण ॲडवायझरी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये ऑप्शन्सचे जे ट्रेड आहे, ऑप्शनचे बाय कॉल, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इतके कॉल्स जे आहे ते मी बाय साईडला दिलेले आहे. तर हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता की काय काय कॉल आत्तापर्यंत आपण दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं. टोटल जर मी तुम्हाला दाखवून देईल तर 1600 रुपयाचा टोटल ऑप्शनच्या बाय कॉलमध्ये प्रॉफिट झालेला आहे. या स्क्रीनला पॉज करून तुम्ही बघू शकता कोणते कोणते ट्रेड्स आपण डिस्कस केलेले आहे ऑप्शन बायमध्ये. हे आहे ऑप्शन सेलिंगचे ट्रेड. ऑप्शन सेलिंगमध्ये आत्तापर्यंत आपण 5 ट्रेड डिस्कस केलेले आहेत. टोटल ऑप्शन सेलिंगमध्ये पण आपल्याला 1250 प्रॉफिट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे ऑप्शन स्ट्रॅटेजीचे ट्रेड. याच्यामध्ये आपण 4 ट्रेड डिस्कस केलेले आहेत टोटल आत्तापर्यंत, आणि हे 4 ट्रेड मिळून आपल्याला 2300 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. इन्फोसिसचा ट्रेड अजून पण ॲक्टिव्ह आहे. याच्यामध्ये 2000चा प्रॉफिट मी कन्झर्वेटिव्ह ट्रेडर्सला बुक करायला सांगितला होता, पण मी ऑलरेडी स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे. तर याच्यामध्ये 4 ते 5000 प्रॉफिट पण होऊ शकतो. ते जेव्हा होईल, जेव्हा मी पोझिशन एक्झिट करेल तेव्हा मी अपडेट करेल. तर यस, डेफिनेटली तुम्हाला असेच कॉल्स पाहिजे असतील, मे बी ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये, ऑप्शन सेलिंगमध्ये, ऑप्शन बाईंगमध्ये आणि इक्विटी ट्रेडमध्ये, तर तुम्ही जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही जे आहे सबस्क्रिप्शन बाय करून हे कॉल्स जे आहे तुम्ही घेऊ शकता. मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट जी आहे ती 50,000 to 1 lakh या रेंजमध्ये जर तुमचं कॅपिटल असेल तरच तुम्ही जे आहे सबस्क्राईब करा. तर आता व्हिडिओला आपण एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. डेफिनेटली मी एक्सपेक्ट करत आहे 150 लाईक्स या व्हिडिओवर. आणि याच्यानंतर आपण जेव्हा निफ्टीची एक्सपायरी होईल त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहे की आपण जो ट्रेड केला होता त्याच्यामध्ये काय झालं. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.